नमस्कार, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्याच्या किचन मध्ये तुमचं स्वागत. श्रावण सुरू झालाय, त्यामुळे तुमच्या घरी उपवास सुरू झाले असतील. मग आपणही उपवास करायला पाहिजे, नाही का? आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी खास उपवास स्पेशल एपिसोड. उपवास हा निर्जळी उपवास कसा करायचा हे सांगण्याकरता आज मी तुम्हाला काहीच करून दाखवणार नाही. आपण फक्त गप्पा मारायच्या. चालतील ना तुम्हाला? जस्ट जोकिंग माय फ्रेंड्स. असं शक्य आहे का? आम्ही सारे खवय्याच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला काहीच करून दाखवणार नाही. इनफॅक्ट दामलेच्या आणि राणीच्या एपिसोडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या उपवास स्पेशल रेसिपीज पाहायला मिळतीलच. पण शेफ निलेश लिमय याची खासियत असलेले काही रेसिपीज आज मी तुम्हाला आपल्या या एपिसोडमध्ये करून दाखवणार आहे. उपवास म्हटलं की आपण जरा जास्तच खातो. आपली खवय्यगिरी ही चालूच राहते. पण हीच खवय्यगिरी कायम ठेवण्याकरता मी तुमच्यासाठी काही खास डिशेस तयार केलेल्या आहेत. खरं तर उपवासात आपण साजूक तूप, जिरं, मिरची ह्याची फोडणी असलेले पदार्थच बनवतो. त्याची चव कॉमन असते. पण तसं न ठेवता आपण आपल्या या फ्लेवर्समधनं कशा वेगवेगळ्या चवी आणू शकतो हे आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये पाहूया, आपल्या एपिसोडमध्ये पाहूया. सुरुवात करूया आपली पहिली रेसिपीला. तिचं नाव आहे राजगिरा पकोडा. पण हे पकोडे कसे बनवलेत हे मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी आधी काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. राजगिरा लाह्यांची टिक्की बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा, राजगिराच्या लाह्या, कोथिंबीर, साजूक तूप, आलं, मीठ, जिरं आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उकडून मॅश केलेला बटाटा आणि राजगिराच्या लाह्या एकजीव करून घ्याव्यात. साजूक तुपामध्ये जिरं आणि हिरव्या मिरचीची फोडणी करून त्यात आलं, मीठ आणि बटाटा आणि राजगिराच्या लाह्यांचं मिश्रण परतून घ्यावं. तयार मिश्रण थंड करून त्याच्यात टिक्की करून घ्याव्यात आणि त्या तुपामध्ये शॅलो फ्राय करून घ्याव्यात. राजगिरा पकोड्याचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतली असेलच. वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. दुसरी रेसिपी आहे शिंगाड्याच्या पिठाची बुंदी. आता यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. शिंगाड्याच्या पिठाच्या बुंदी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी शिंगाड्याचं पीठ, अर्धी वाटी साबुदाणा पीठ, दही, साखर, कोथिंबीर, मीठ, जिरेपूड, तिखट आणि भाजलेलं जिरं. कृती: प्रथम एका बाउल मध्ये शिंगाड्याचं पीठ आणि साबुदाणा पीठ एकजीव करून त्यात तिखट, पाणी आणि मीठ घालून जाडसर बॅटर तयार करावं. साजूक तुपामध्ये तयार बॅटरची बुंदी तळून घ्यावी. एका बाउल मध्ये दही, साखर, मीठ, त्यामध्ये बुंदी घालून जिरेपूड, कोथिंबीर आणि भाजलेलं जिरं हे मिश्रण एकजीव करून सर्व्ह करावं. आणि आताच्या आपल्या टिप्स. माझी पहिली टिप अशी आहे की भात बॉईल करताना ते पाणी जर का टाकून न देता तुम्ही ते करी किंवा सूप करता वापरलं तर तुमची करी आणि सूप खूप पौष्टिक होऊ शकतं. माझी दुसरी टिप अशी आहे की आपण जर का समोसे बनवून ठेवले, ते सिंगल फ्राय करून फ्रीझरमध्ये ठेवले तर आयत्या वेळेला जेव्हा पाहुणे येतात तेव्हा ते पटकन काढून असे फ्रोझन जर का तेलात फ्राय करून दिले तर ते जास्त वेळ टिकू शकतात आणि तुम्हाला गरमागरम समोसे तुमच्या पाहुण्यांना तुम्ही सर्व करू शकता. आणि माझी तिसरी टिप अशी आहे की आपण मोहरीला आणि मेथीला जर का मोड येऊ दिले आणि ते मोड आलेली मेथी आणि मोहरी जर का आपण आपल्या फोडणीत वापरली तर आपले पदार्थ आणखीन पौष्टिक होऊ शकतात. या तिन्ही टिप्स तुम्ही नीट लक्षात ठेवा. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या बुधवारी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.